फेज अँगलची एक जबरदस्त ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विद्यार्थ्यांनो, आणि ती म्हणजे तुम्हाला माहित असेल की एसएचएम मध्ये आपल्याला फेज अँगल फाइंड करावा लागतो. तर तुम्हाला सिंपल साइन थीटाच्या व्हॅल्यूज माहित पाहिजे. समजा असं म्हणतात की समजा पार्टिकल a/2 पासून सुरू होतोय किंवा पार्टिकल a/2 वर आहे, तर a/2 चं 1/2 a/2 म्हणजे काय, हाफ. आता मला सांगा बरं साइनची व्हॅल्यू हाफ कधी असते, तर साइनची व्हॅल्यू हाफ असते 30 डिग्रीज वर. याचा अर्थ जर पार्टिकल इथं असेल तर त्याचा फेज आहे 30 डिग्री म्हणजेच π/6. आता तुम्हीच मला सांगा जर पार्टिकल a/√2 वर आहे तर सांगा मला साइनची व्हॅल्यू a/1/√2 कधी येते, तर ऑब्व्हियसली 45 डिग्रीवर येते. याचा अर्थ असा आहे की जर पार्टिकल a/√2 वर असेल म्हणजे त्याचा फेज अँगल 45 डिग्री आहे. 45 डिग्री म्हणजे π/4. आता मला सांगा पार्टिकल समजा √3/2a वर आहे तर त्याचा फेज किती असेल, तुम्हाला आलं असेल. याचा आन्सर आहे 60 डिग्रीज. आणि जर पार्टिकल ए वर असेल म्हणजे एक्स्ट्रीम वर असेल तर साइनची व्हॅल्यू 1 कधी होते, आणि साइनची व्हॅल्यू 1 होते 90 डिग्रीज वर. याचा अर्थ जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन वर आहे तर त्याचा फेज अँगल असतो 90 डिग्रीज. तर सिंपल टेक्निक आहे, फक्त साइनच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित पाहिजे आणि त्याने तुम्ही फेजच्या व्हॅल्यूज फाइंड करू शकता. चला कामाला लागा.